नमस्कार. वुमेन्स 24 चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. अमरावतीमधील 15 पर्यटकांनी चिरंजीवी टुरिझमचे संचालक डॉक्टर किरण पांडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. मनाली, डलहौसी, अमृतसर सहली दरम्यान गैरसोय, दिशाभूल आणि आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप पर्यटकांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. अमरावतीतील अरुण ठाकरे, विवेक मांडेकर, डॉक्टर रामसिंग येवतीकर, सुचित देशमुख, डॉक्टर जितेंद्र राजकुमार आणि त्यांच्या कुटुंबियासह एकूण 15 जणांनी 20 मे ते 29 मे 2026 या कालावधीतील मनाली, रोहतघाट, धर्मशाला, डलहौसी, खजियार आणि अमृतसर सहलीसाठी चिरंजीवी टुरिझमकडे प्रत्येकी 23,500 रुपये भरून बुकिंग केले होते. पर्यटकांच्या म्हणण्यानुसार अंबाला लॉकेट येथे पोहोचल्यानंतर त्यांच्याकडून अतिरिक्त 10,000 रुपयाची मागणी करण्यात आली. तसेच मनालीतील हॉटेलमध्ये पोहोचल्यावर पार्किंगची व्यवस्था नसणे, सामान नेण्यासाठी अडचणी आणि वरिष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागल्याचा आरोप करण्यात आला. याशिवाय हॉटेलमधील खोलीतील गीझर बंद असणे, तक्रारींना प्रतिसाद न मिळणे, व्यवस्थापकाकडून असहकाराची वागणूक आणि टूर दरम्यान अपेक्षित सुविधा न मिळाल्याचा दावा पर्यटकांनी केला आहे. पर्यटकांनी असेही म्हटले आहे की प्रवासासाठी देण्यात आलेली गाडी जुनी होती, चालकाला पर्यटन स्थळांची पुरेशी माहिती नव्हती आणि वारंवार पंक्चर झाल्यामुळे अनेक पर्यटन स्थळे पाहण्याची संधीही गमवावी लागली. या सर्व प्रकारामुळे मोठी आर्थिक आणि मानसिक फसवणूक झाल्याचा आरोप करत संबंधिताकडून नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाची दखल घेऊन न्याय मिळावा अशी मागणी पर्यटकांनी केली आहे. दरम्यान या आरोपाबाबत चिरंजीवी टुरिझमचे संचालक डॉक्टर किरण पांडे यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही आहे. मी अमरावती येथील आनंद विहार मध्ये रहिवासी आहे. आम्ही संगीत क्लासचे काही लोक 15 लोक जवळपास 20 ते 29 मे चिरंजीवी टुरिझम जे डॉक्टर किरण पांडे यांचं आहे, दस्तूरनगर इथे आहे ते, त्यांच्याकडून आम्ही कुल्लू, मनाली, शिमला याचा टूर करता गेलो होतो. तर त्या टूरमध्ये गेलं असता आम्हाला गाडीपासून तर ते राहण्याची जी व्यवस्था होती तिथली, त्यांच्या हॉटेल्सची, त्यांच्या गाडीवर सामान ठेवण्यापासून सगळं आम्हाला करावं लागलं. त्यानंतर त्या इटिनरी त्यांच्याकडे नव्हतं. सगळ्या गोष्टी आम्हाला तो ड्रायव्हर विचारत होता. आमच्यासोबत त्यांनी मॅनेजर दिला नव्हता. त्यानंतर आम्ही ज्या हॉटेल्समध्ये गेलो तिथे उतरायला जागा नव्हती. आमच्यासोबत 5 सिनियर सिटीजन होते, तर त्यांना उतरायलासुद्धा जागा नव्हती त्या हॉटेल्समध्ये. त्यानंतर तिथले जे मॅनेजर्स होते ते ॲरोगंट प्रकारचे होते. आमच्यासोबत डिनरच्या, लंचच्या वेळेस वाद घालत होते. त्याचे आम्ही व्हिडिओ वगैरे बनवले. ते सुद्धा त्यांना डॉक्टर किरण पांडे यांना वारंवार सेंड केले. तर ते कसं त्यांना काही बोललं की ते तिथले लोक असे आहे, हिमाचलचे लोक ॲरोगंट आहे, अशा प्रकारचं आम्हाला ते उत्तर द्यायचे. तर अशा प्रकारे आमच्यासोबत या 8-10 दिवसात या गोष्टी घडलेल्या आहेत. त्यानंतर एका हॉटेलमध्ये तर एक वेटर चक्क दारू पिऊन आमच्या लेडीजसोबत त्यांनी गैरवर्तणूक केलेली आहे. तर अशा प्रकारचं जेव्हा आम्ही त्यांना सांगितलं तर त्यांनी काहीही त्याच्यामध्ये हे केलेलं नाही आहे. आणि आम्ही त्यांना म्हटलं की आमचे जे 2-3 दिवस तुम्ही खराब केले त्याचं कॉम्पन्सेशन आम्हाला तुम्ही देण्यात यावं. तर त्याच्यात त्यांनी काहीच लोड घेतलेला नाही आहे. त्यामुळं आज ही पत्रकार परिषद आम्हाला घ्यावं लागत आहे. मी FIR नाही केली, कारण आता ते FIR करण्यासारखं काही नाही आहे. कसं आहे, आम्हाला त्यांनी गैरवर्तणूक आणि फसवणूक आमच्यासोबत केलेली आहे. म्हणजे टूर आम्ही जो घेतला तर त्या टूरच्या बदल्यात त्यांनी जी व्यवस्था आम्हाला द्यायला पाहिजे, टूर मॅनेजर द्यायला पाहिजे, त्यानंतर चांगली व्यवस्था करायला पाहिजे, आम्हाला बोलायचं कामच नाही पडलं पाहिजे. तर ते सगळं आम्हाला त्यांना सांगायला लागायचं आणि ते 2-3 दिवस तर आउट ऑफ कव्हरेजमध्ये होते. आता जेव्हा आल्यावर आम्ही त्यांच्याकडे गेलो तर त्यांनी मान्य केलं, परंतु बाकीच्या गोष्टीसाठी त्यांनी काहीच कॉम्पन्सेशनसाठी काहीच लागलं नाही. आम्ही त्यांना आमचे जे 2-3 दिवसाचा आम्हाला जो त्रास झाला हॉटेलचा, गाडीचा वगैरे, आम्ही त्यांना जवळपास 94,000 ते 1,00,000 रुपये कॉम्पन्सेशन मागितलं. आणि पॅकेज कितीचा घेतला? पॅकेज झाला तो आमचा जवळपास 15 लोकांचा 3.5 लाखाचा. नाही, पूर्ण पॅकेज 15 लोकांचं 23,500 रुपये एकाचं. आणि तुम्ही 1,00,000 रुपये परत मागता? 1,00,000. कारण आमची जी गैरसोय झाली तिथे आणि विनाकारण तर आम्ही काही करणार नाही. त्यांना वारंवार आम्ही फोन केलेले आहेत, त्यांचे फोन माझ्याकडे टॅप झालेले आहेत, व्हिडिओ मी काढलेले आहेत, जे आमच्यासोबत घडलं त्याचे ते सगळे त्यांना पाठवलेले आहे. ते सगळं मान्य करत आहे, पण ही गोष्ट मान्य करत नाही, कॉम्पन्सेशन. या प्रकरणावर वुमेन्स 24 चॅनल लक्ष देऊन आहे. अशाच घडामोडीसाठी बघत राहा वुमेन्स 24 चॅनल.